सगळे. मी तुमचा लाडका श्री. पुन्हा एकदा तुम्ही मला बघू शकता यूट्यूब चॅनलवर. तर गाईज आज मी माझ्या फॅमिली बरोबर चाललेलो आहे कोल्हापूरला. आणि गाईज आता 6 वाजलेले आहेत सकाळचे. आपल्याला 6 आवर्स लागतील तिथे जायला. तर चला गाईज आता आपण इथून तर गाईज आता आम्ही निघलेलो आहे. आणि बघा तिथे रोडवर खूप थंडी पण वाजते आणि खूप फॉग पण आहे बघा. थोडा किलोमीटर पाठी आहोत. थोड्या मिनिटात आपण आता तिथे बसू. आणि आता थोडा गला सुकत होता तर उसाचा रस पियाला इथे थांबलेलो आहेत. आणि हे बघा गाईस किती मोठा शेत आहे इथे. तो बघा लांब लांब पर्यंत आहेत. आणि तो बघा तिथे आमचा उसाचा रस बनतोय. तर काय आता इथं मला तर खूप मजा येते. तर आता तिथे जाऊन बघूया कसं वाटतं आपल्याला. तर गाईस हे बघा इथे खूप सारे उसाचे खेत आहेत. हे बघा गाईस तर गाईस आता आपण कोल्हापूरच्या जवळ आलेलो आहे. कारण की आपल्याला शेतातूनच समजतंय एवढे सारे शेत आहेत ऊसाचे. बघा गाईस आणि हा डोंगर बघा किती छान दिसतोय. मस्त मस्त तिथे शेता वगैरे ऊसाच्या. तर गाईस आता आम्ही पोहोचलेलो आहे कोल्हापूरला. आणि आम्ही आता कोल्हापूरच्या पार्किंग मध्ये आता गाडी लावलेली आहे. तर चला गाईस आता मंदिरात जाऊया. हे बघा गाईस खूप गाड्या आल्या इथे. तिथे पुढे पण खूप भरलेलं आहे. आज खूपच गर्दी भेटणार आहे आपल्याला कोल्हापूरमध्ये. तर चला गाईस आता आपण जाऊया मंदिराकडे. गाईस खूप गाड्या आल्या तिथे. तर चला गाईस पुढे जाऊन तुम्हाला एक गोष्ट दाखवते. तर गाईस हे बघा एक गड टाईपचा आहे कमानी एंट्रन्स म्हणजे. बघा गाईस चला गाईस आपण पुढे जाऊया मंदिराकडे. तर गाईस हे बघा इथून मार्केट चालू झालेली आहे. मार्केटमधून सॉरी रोड तिथे जाते मंदिराकडे. बघ तुम्ही तिथे लाल लाल बघतात ना जी बिल्डिंग त्याच्या जस्ट बाजूलाच मंदिर आहे. हे बघा गाईस मार्केटात खूप काय ना काय भेटतंय. चप्पल आहे बघा कोल्हापुरी चप्पल. हे गाईस मस्त मस्त गोष्टी आहेत इथे बघा.
आतमध्ये. आपण जाऊया आतमध्ये. गावाला जातो. आतमध्ये इथला सगळा माहोल गर्दी आहे बघा. आपल्या स्कूटरला बघून बघा की किती लोक आलेले असतील इथे. बघा काय तिथे मंदिर आहे तू. तर चला आता आपण पुढे जाऊया इथून.